नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? खमंग आणि घरगुती रेसिपीज बाय शिल्पामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आषाढी एकादशी येते आणि उपवास असला की खूप टेन्शन येतं. साबुदाणा नको, बटाटा नको, मग काय खायचं? तर आजपासून मी तुम्हाला उपवासाच्या वेगळ्या वेगळ्या रेसिपीज दाखवते, ज्या अगदी घरातल्या साहित्यात होणाऱ्या आहेत आणि पचायला हलक्या आहेत. ॲसिडिटी तुमची वाढवणार नाही. तर हा आठवडा आपण उपवास स्पेशल म्हणून करतोय. या रेसिपीज अशाच पुढे नंतर मी श्रावणातही वेगळ्या वेगळ्या दाखवणार आहे. तर ह्या आठवड्यात आपण वेगळ्या वेगळ्या ज्या रेसिपीज उपासाच्या बघायच्या आहेत, त्यातली पहिली रेसिपी आहे ते म्हणजे उपासाचे काप. 3 प्रकारचे काप मी तुम्हाला दाखवणार आहे, ज्याच्यामध्ये सुरणाचे आहेत, कच्च्या केळ्याचे आहेत आणि लाल भोपळ्याचे आहेत. याच्या व्यतिरिक्त तुम्ही रताळं घेऊ शकता, अळकुडी घेऊ शकता. तर हे पटकन होणारे कमी साहित्यातले काप आपण बघूया. चला तर मग उपासाचे काप दाखवते. पहिल्यांदा तर साबुदाण्याचं पीठ आहे माझ्याकडे. तुमच्याकडे उपासाचं कुठलंही असेल तरी चालेल. त्याच्यानंतर केळ्याचे काप घेतलेत मी. कच्च्या केळ्याचं साल काढून त्याचे काप करून घेतलेले आहेत. सुरणाचे काप आहेत आणि भोपळ्याचे काप आहेत. लाल तिखट लागेल, मीठ आणि जिरा पावडर. तर हे तिन्ही प्रकारचे जे काप आहेत तर ते आपण एका भांड्यामध्ये घ्यायचेत, बाऊलमध्ये घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपण आधी सगळं थोडंसं त्याला पाणी सुटण्यासाठी टाकणार आहोत. मीठ, त्याच्यानंतर जिरा पावडर घालणार आहोत आणि लाल तिखट घालणार आहोत आणि ते छानपैकी आपण हाताने चोळून घ्यायचे. याच्यामध्ये समजा जर तुमच्याकडे जिरा पावडर खात नसतील तर तुम्ही ती टाकू नका. आमच्याकडे जिरा पावडर म्हणजे जिरं खातात, त्याच्यामुळे आम्ही टाकलेली आहे पावडर ती आणि खूप चविष्ट लागतात. त्याच्यामध्ये तुमच्याकडे कुठला एखादा जरी प्रकार असेल तरी तुम्ही हे करू शकता. मी एका वेळेला 3 दाखवलेत, पण तुमच्याकडे समजा कच्च्या केळ्याचं असेल, सुरणं असेल, रताळं असेल, अळकुडीसुद्धा चालते, अळकुडीचे कापसुद्धा छान लागतात, तर तुम्ही त्यातला कुठलाही प्रकार घेऊ शकता. आणि हे जे साबुदाण्याचं पीठ आहे, थोडं पाणी सुटतं त्याला लाल तिखट मिठामुळे आणि आपल्याला याच्यामध्ये फक्त जिरा पावडर आणि मीठ घालायचं साबुदाण्याच्या पिठामध्ये. तुमच्याकडे शिंगाड्याचं पीठ असेल, राजगिऱ्याचं पीठ असेल, अगदी उपवास भाजणी असेल तर तरीसुद्धा चालेल. बाइंडिंगचं काम करतं म्हणून, बाकी काही नाही. तर थोडं लाल तिखट घातलं आहे, जिरं घातलं आहे, मीठ घातलं आहे आणि हे जे पीठ आहे याच्यामध्ये आपण छानपैकी ते हलवून घेऊया आणि काप आपण त्याला लावून तव्यावरती ठेवायचे. इतकं सोपं आहे. तर तुम्ही बघत असाल तर हे एकजीव ओलं करायचं गरज नाही आहे, कारण ते ऑलरेडी पिठाला पाणी कापांना सुटलेलं असतं. साजूक तूप घेतलं आहे आणि तव्यावरती साजूक तूप टाकून एक एक आपण काप ठेवणार आहोत. मी एकाच वेळेला तुम्हाला तिन्ही प्रकारचे काप दाखवते. एक प्रत्येकाचे 4-4, 5-5 ठेवून असे दाखवते. हे काप छान लागतात. नुसतंसुद्धा तुम्हाला कधी नाश्त्याला हवं असेल किंवा तोंडी लावण्यासाठी हवे असतील, कोणी पाहुणे आले तरीसुद्धा एक वेगळ्या प्रकारचं म्हणून छान लागतात आणि साधारण एक 15-1 मिनटंच याला लागतं वाफवण्यापुरतं. जे काय टायमिंग असेल ते. पटकन होणारी रेसिपी आहे आणि अशाच आपण वेगळ्या वेगळ्या रेसिपी बघणार आहोत. आता हा सध्या आठवडा जो आषाढी एकादशी येते, तर मी वेगळ्या वेगळ्या रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. पुढे श्रावण महिना आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला या उपासाच्या रेसिपीज नक्की 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 उपयोगी पडतील अशी माझी खात्री आहे. अशा रेसिपी आपल्या आवडत असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही बघत असाल तर मी एक एक काप ठेवते आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ठेवते. आता हे केळ्याचे ठेवते, भोपळ्याचे ठेवते आणि मग तुम्हाला मी ते जस्ट एक 5 मिनटं त्याला वाफवलं की छान ते मऊ होतात. काही वेळ लागत नाही आणि अतिशय चविष्ट लागतात. डाएटला सुद्धा हे चालतील जर कोणाचं डाएट असेल तर. ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट किंवा असं कुठलाही प्रकार नसल्यामुळे ॲसिडिटी वगैरे व्हायचा काही प्रश्न नाही. तुम्ही एक वेळ हे जसं आपल्याला वेगळे आपण पलाटा करतो तर तसा उपवासाच्या कापांचा पलाटा म्हणून सुद्धा खाऊ शकता. तर हे तुम्ही बघत असाल आणि याला तेल तूप जे काही तुम्ही घालणार असाल. मी साजूक तूप घातले कारण उपवासाच्या पदार्थांना मोस्टली साजूक तूप वापरतो, पण तुम्ही तेल वापरणार असाल तरी फार कमी तेल लागतं. त्याला असं जास्त तेलही लागत नाही किंवा तूपही लागत नाही. फक्त ब्रशिंग करून आपल्याला घ्यायला जेवढं लागतं तेवढं आणि वरून किंचित थोडंसं सोडावं लागतं जेव्हा आपण काप उलटणार असतो तेव्हा. अदरवाईज याला काही फारसं लागत नाही. घटक पदार्थ पण फार कमी आहेत आणि अशा रोज मी तुम्हाला छान छान रेसिपी दाखवणार आहे, ज्या हेल्दी पण आहेत, उपासाला पटकन करता येण्यासारख्या आहेत
आणि तुम्हाला नक्की त्या सगळ्या रेसिपीज आवडतील याची मला खात्री आहे. तर नक्की करून बघा. तुम्ही जर काही वेगळ्या अजून प्रकारे करत असाल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुम्ही ह्या वेगळ्या प्रकारे कुठल्या रेसिपीज अजून करता किंवा तुम्हाला अजून कुठल्या रेसिपीज बघायला आवडतील, आणि ते आम्ही नक्की दाखवण्याचा प्रयत्न करू. वरून थोडंसं मी परत तूप सोडलेलं आहे आणि हे फक्त एक 3 ते 4 मिनिटांनी परत उलटवायचेत. तुम्ही बघत असाल तर त्याचा कलर पण किती सुंदर आला आहे आणि आपले हे काप छान तयार आहेत.